मदत करायची भाडेकरू काढायला. ते मोबदला जो भाडेकरूला द्यायचा तो मी द्यायचा. आता जवळजवळ 18 एक भाडेकरू मी खाली केले. मी त्यांना त्यांचं जे पेमेंट ठरलं होतं ते पेमेंट दिलं, रजिस्टर डॉक्युमेंट केले, हक्कसोड केले, त्यांचे अख्ख्या फॅमिलीचे सह्या घेऊन केलेले आहेत. आता काहींचं म्हणणं होतं की माझ्या ताब्यात 100 फूट जागा आहे, एकच सिंगल रूम आहे, मला 500चा फ्लॅट पाहिजे. आता ते पॉसिबल नाही आहे ना देणं, म्हणून ते प्रपोजल पुढं गेलं नाही आणि म्हणून ते इतक्या दिवस त्याच्यामध्ये गेले. मग ज्यावेळेस मी पाहिलं की आता हे आपल्याकडनं होऊ शकत नाही, म्हणून मग मी त्यांची आमची मीटिंग झाली. म्हटलं बा मी द्यायला तयार आहे, माझा मोबदला मला परत द्या, मी रद्द करायला तयार आहे डॉक्युमेंट. पण हे हाच पर्याय. काय अमाऊंट काय होती आता डॉक्युमेंटमध्ये आहे ते 85 लाख. त्याला ते ऍग्री होतात का किंवा काय खुशी काय आपल्याची कोण? धुमाळ धुमाळचं आता काय म्हणणं आहे की बाबा आम्ही स्वतः करायचा प्रयत्न करतो. आता त्यांच्या फॅमिलीतली मुलं मोठी झालेली, त्यांना वाटतं की आता आम्ही प्रपोजल करू, आम्ही स्कीम करू. म्हटलं कोणी करा, मला काही प्रॉब्लेम नाही. पण ते त्याच्यामध्ये पार्टनर शोधतात किंवा दुसरा बिल्डर शोधतात. आता 20 वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी होती, आजची परिस्थिती वेगळी आहे. तर त्याच्यामध्ये जो मोबदला देणं घेणं आहे ना, ते त्यांच्या अजून कोणाबरोबर सेट होत नाही आहे. तो विषय, बाकी काही नाही. 15-20 वर्ष असू दे किंवा 8 वर्ष असू दे, ज्यावेळेस या प्रकरणामध्ये इनामदार भागीदार आहेत का तुम्ही? नाही, इनामदारचा रोल ह्याच्यामध्ये हा होता की ते फुगे फॅमिलीचे पण मित्र होते आणि बाजूला माझी तिथं स्कीम चालू होती, त्याच्यामुळं ते पण माझे मित्र झाले होते. आणि इनामदारनी तो व्यवहार आमचा बसून दिलेला आहे. ते बाकी त्यांचा ह्याच्यामध्ये काही रोल नाही. मग इनामदारच्या मार्फत त्यांना धमकी देण्यात आली का? मी काय सांगतो, इनामदार आणि कुणाल चोरड्या हे दोघं एकत्र कधी आले नाही. धुमाळ त्यांच्याबरोबर कधी एकत्रच आलेला नाहीये. तर या दोघांनी त्यांना धमकी द्यायचा प्रश्नच येत नाहीये. ते कुठं भेटलेच नाहीये. तर भेटले असेल तर त्याला म्हणा प्रूफ दे, तशी पोलीस कंप्लेंट कर. पोलीस कंप्लेंट